शंकराचार्यांनी मुख्यमंत्री योगींच्या राजीनाम्याचं केलेलं वक्तव्य हे राजकीय हेतूनं प्रेरित. ते जनतेला ठरवू द्या, तुम्ही धर्माच्या विवेचनाकडे लक्ष द्या. जितेंद्रनाथ महाराज यांनी शंकराचार्याचे टोचले कान. जितेंद्रनाथांच्या भूमिकेमुळे धर्मक्षेत्रात वादाची ठिणगी. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बोलताना अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी शंकराचार्यांची ही मागणी राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. शंकराचार्यांनी कुणाला पदावर ठेवलं पाहिजे या भूमिकेपेक्षा धर्माच्या विवेचनाकडे लक्ष द्यायला हवं, असे खडेबोलही त्यांनी यावेळी सुनावले. जितेंद्रनाथांच्या या भूमिकेमुळे धर्मक्षेत्रात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यात जी चेंगराचेंगरीची घटना घडली, या घटनेचे जितेंद्रनाथ हे प्रत्यक्षदर्शी आहेत. जितेंद्रनाथांच्या या भूमिकेमुळे धर्मक्षेत्रात वादाची ठिणगी पडली आहे. शंकराचार्यांच्या प्रति मी श्रद्धावान आहे, परंतु अशा राजकीय भूमिका कुंभ चालू असताना त्या ठिकाणच्या सत्संगाची, त्या ठिकाणी जे कुंभाच्या विषयाला त्याची गती चालू असताना हे वक्तव्य करणं हे त्यांचं बरोबर नाही असं मला वाटतं. आणि पूर्ण राजकीय प्रेरित असं त्यांचं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं. आणि कोण कुणाला हटवणार, कोण कुणाला ठेवणार, राजकीय क्षेत्रातल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना ठेवणं, निवडून आणणं, पदावर ठेवणं हे जनता ठरवते, लोकप्रतिनिधी ठरवतात. त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्यावं. आपण आपल्या कुंभाच्या व्यवस्थापनामध्ये आणि जगद्गुरू पदाचे जे विषय आहे त्या दृष्टिकोनातून धर्माच्या विवेचनाकडे लक्ष द्यावं. मला फारसं ते काही रुचलं नाही आणि ते त्यांनी करू नये असं त्यांना विनम्र सांगावं असं वाटतं.